हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला आता जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आणि तो म्हणजे आता दुष्यंत आणि कृष्णामध्ये एक गोष्ट ठरणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे कृष्णा स्वतःहूनच हा निर्णय देणार आहे आणि दुष्यंत ही गोष्ट स्वीकारणार आहे। आता नेमका कृष्णा कोणता निर्णय घेणार आहे आणि काय घडणार आहे सगळं जाणून घेण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर आता आपण इथे पाहतो की दुसऱ्या दिवशीची पहाट उगवलेली असते। मैनावती आता कृष्णाला बाळजाबाईंना म्हणत असते की बाळजाबाई आओ आता यांची हळद उतरवण्याची विधी आपण करून घेऊ। एकदा का हळद उतरवली की मग नवरदेव आणि नवरीसुद्धा घराबाहेर पडायला मोकळे होतात। त्याबरोबर लगेचच भक्तिताईसुद्धा म्हणते वय वय हळद उतरवण्याचा विधी महत्त्वाचा असतोय, आपण पहिल्यांदा तो करून घेऊ आणि मग पुढं काय करायचं ते बघू। त्याबरोबर लगेचच आता मैनावती भक्तीला सांगते जा तुझ्या बहिणीला तयार कर आणि लवकर खाली घेऊन ये। त्याबरोबर आता भक्तिताई कृष्णाकडे येते आणि कृष्णाला म्हणत असते कृष्णे चला आवर पटकिनी, तुझ्या हळद उतरवण्याचा कार्यक्रम आहे ना खाली। त्यावर कृष्णा म्हणते हळद उतरवण्याचा कार्यक्रम म्हणजे भावा नक्की काय करणार आता। त्याबरोबर आता भक्ती तिला म्हणते अगं येडाबाई म्हणजे जशी तुला हळद वरती लावत नेली का नाही, पहिली पायानं लावली मग गुडघ्यानं लावली मग गोफ्यानं लावली मग तुझ्या चेहऱ्याला लावली, तशी आता पहिली चेहऱ्याला लावणार मग खांद्याला लावणार मग गुडघ्याला लावणार आणि मग गोफ्याला लावणार अशी खाली उतरवतात। त्याबरोबर कृष्णा म्हणते भाई काय मग त्याच्यासाठी तयारी करायची काय गरज आहे, अगं उलट हळदीनं कपडे खराब होतील क्या, जे जसं आहे ते तसंच जावं। त्यावर भक्ती म्हणते तसं नसतं ग, तू तयार हो बरं। तर दुसरीकडे आता जयकांतसुद्धा आता आलेला असतो आणि तो दुष्यंतला सांगतो की तुझा हळद उतरवण्याचा कार्यक्रम आहे बाई, तर चल खाली लवकर तुला आवरून बोलावलं। त्यावर दुष्यंत म्हणत असतो काय हळद उतरवण्याचा कार्यक्रम, ओ माय गॉड लग्नानंतर हे किती सगळे कार्यक्रम असतात, मला हे लग्न मनापासून नको आहे। तुम्हाला का कळत नाही आहे, मला कशाला उगाच तुम्ही बळजबरीने घेऊन जाताय, काय उपयोग होणार आहे त्याचा हे सगळे विधी करून। त्याबरोबर आता लगेच जयकांत हा मनात म्हणत असतो की अरे नको होती जर ती बायको तर कशाला केलीस, मी तरी केली असती, मला तरी मिळाली असती। त्याबरोबर आता दुष्यंत म्हणतो काय रे कसला एवढा विचार करतोयस। जयकांत म्हणतो काही नाही भावा, अरे आता करावं तर लागेल, विधी आहेत त्या सर्व परंपरा आहेत पार पाडाव्या लागतातच, त्यात बाळजाबाईंनी सांगितलंय म्हणजे करणं। त्याबरोबर आता बाळजाबाईंनी सांगितलंय असं म्हटल्यावर दुष्यंतकडे काही पर्याय नसतो। मग दुष्यंत हा आता हळद उतरवण्याचा विधीसुद्धा करून घ्यायला तयार नसतो। बायका ह्या पहिली हळद उतरवून घेतात आणि मग आता दुष्यंत आणि कृष्णाला पुन्हा दोघांना एकमेकाला अंघोळ घालायला लावतात। आता ते दोघं जण एकमेकाच्या डोक्यावरती पाणी वगैरे ओततात आणि साबण वगैरेनी थोडंफार घासतात। त्याबरोबर हे सगळं बघून आता दुष्यंतच्या वडिलांना आणि कृष्णाच्या ताईला खूपच जास्त आनंद होत असतो, कारण शेवटी सगळं काही अगदी त्यांच्या मनाप्रमाणे घडत असतं। तर बाळजाबाईंना मात्र हे सगळं बघून प्रचंड राग येत असतो। बाळजाबाई ह्या लगेचच एका माणसाला स्वतःजवळ बोलवतात आणि त्याला सांगतात आता दुष्यंत सरकारसनी वर घेऊन जायचं आणि त्यासनी गरम गरम पाणी उकळून द्यायचं आंघोळ करायसाठी। कृष्णे तू काय बी कर पण माझ्या लेकाला मी तुझ्या तावडीत नाहीच सापडू द्यायचो। तर इकडं भक्ती म्हणत असते वा कृष्णे हळद उतरवण्याचा कार्यक्रम अगदी झाकमध्ये पार पडला। त्याबरोबर लगेचच आता कृष्णाचा सासरासुद्धा म्हणत असतो की वय अगदी उत्तम पार पडला, आमच्या सुनबाईंनी जरी सोन्याचे दागिने घातले नसले तरीसुद्धा सोन्याहून बी लाख पट सुंदर दिसत होते आज, खरंच कृष्णे अगदी चंद्राच्या पोरीप्रमाणे दिसत होतीस बघ पोरी। त्याबरोबर हे ऐकल्यावर तर कृष्ण आणखीनच जास्त खूप खुश होऊन जाते आणि मग आता कृष्णा आणि भक्ती ह्या दोघीजणी आता त्यांचा आनंद व्यक्त करत असतात आणि त्यासुद्धा आता आवरायला तिकडनं निघून जातात। तर आता आंघोळ वगैरे करून दुष्यंत आणि कृष्णा हे दोघंही जण आलेले असतात। त्याबरोबर मैनावती म्हणते की ही बघा ही सोन्याची अंगठी आहे, आता ही अंगठी म्या या पाण्यामध्ये सोडणार आणि पाण्यात एकदा डाव अंगठी पडली की मग तुम्ही दोघांनी बी ही अंगठी शोधायची, या पाण्यात हात खंगळायचे, ज्याला अंगठी पहिल्यांदा घावल तो करणार संसारावर आणि ह्या घरावर बी राज। आता ठरवा पहिलं कुणी अंगठी काढायची, जास्त करून तर अंगठी बायाच काढतात। कृष्णा आता तू बघ बाई तुला अंगठी काढायची आहे का आमच्या दुष्यंतला अंगठी काढायची आहे ते काय, आणि मग लगेचच आता ती अंगठी पाण्यामध्ये टाकते। दुष्यंत आणि कृष्णा एकमेकाकडे बघतच राहतात। त्याबरोबर लगेचच आता पुढे सगळे म्हणतात अरे खेळा ना, बघताय काय नुसते। मग लगेच आता दुष्यंत आणि कृष्णा ह्या दोघांचाही नाईलाज झालेला असतो आणि ते खेळायला सुरुवात करतात। आता पहिलंही कोणाला मिळणार अंगठी हे पाहणं खूपच सगळ्यांसाठी एक्साइटमेंटवालं असतं, सगळ्यांना असंच वाटत असतं की दुष्यंतलाच मिळावी अंगठी। पण आता होतं मात्र सगळ्यांच्या इच्छेच्या अगदी विरुद्ध। यावेळेस अंगठी दुष्यंतला नाही तर
कृष्णाला मिळालेली असते आणि कृष्णा ती अंगठी सगळ्यांच्या समोर बाहेर काढून दाखवते आणि म्हणत असते की मला घावली अंगठी. आता कृष्णाला अंगठी सापडल्यामुळे बाळजाबाईंना फार काही आनंद झालेला नसतो. तर दुष्यंतसुद्धा लगेचच म्हणायला लागतो की पहिला डाव हा भूताचा आणि चिडीचा असतो, त्यामुळे पहिल्या डावाची काहीच व्हॅल्यू नसते. काकी आपण पुन्यांदा एक नवीन डाव खेळू. त्याबरोबर काकी म्हणते नाही नाही, आता 2च रांगा बाकी आहेत, 2च वेळा खेळायचं. मग दुसरी वेळ खेळली जाते, त्यातसुद्धा बाळजाबाईंना काहीच लागत नाही. त्यांना राहून राहून असंच वाटत असतं की शिट, शेवटी आपल्या हातात काहीच येणार नाही का? ह्या कृष्णाला काहीही झालं तरी मला जिंकू द्यायचं नाही आहे. कृष्णा जिंकता कामा नये. मग माझ्या व्यतिरिक्त कोणीही निवडून आलं तरीही चालेल. त्याबरोबर दुसरीकडे आपण पाहतो की इकडे आता काहीही झालं तरी अढळरावांना हेच वाटत असतं की अंगठी पाण्यातली कृष्णालाच सापडायला हवी. आपल्या मुलाच्या संसारावर त्याच्या बायकोचंच राज्य असलं पाहिजे, कारण त्यांना माहीत असतं की जर चुकून जरी आता माझ्या मुलाच्या संसारावरती त्याच्या आईचं सावट पडलं तर ज्याप्रमाणे त्याच्या आईने माझा संसार उद्ध्वस्त केला, मला बर्बाद केला, तसंच ती माझ्या मुलालासुद्धा उद्ध्वस्त करून टाकेल, बर्बाद करून टाकेल. त्याबरोबर आता काकी म्हणते वा 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 वा, तर इथं आपली पहिली अंगठी मिळालेली आहे नवराबाईंना. त्याबरोबर चला आता संध्याने टाळ्या वाजवा. मग सगळीजणं टाळ्या वाजवतात. त्याबरोबर लगेचच आता काकी म्हणायला लागते चला आता आपली पुढची खेळाची पद्धत काय आहे आपण ते बघून घेऊ. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो म्हणजे काकी आणखीन खेळ बाकी आहेतच का? त्याबरोबर मैनावती म्हणते अरे मग आत्ता फक्त 2 डाव झाले आहेत, एकात बी तू नाही जिंकलेला, एक आणखीन डाव ह्यो बाकी आहे आणि मग बाकीचे खेळ. त्यावर दुष्यंत म्हणतो काकी अगं. त्यावर काकी म्हणते दुष्यंत खेळायला लागतंय, चला खेळा. मग आता खेळ खेळायला सुरुवात होते. तर खेळ खेळता खेळताच आता कृष्णाला पुन्हा एकदा अंगठी सापडलेली असते आणि आता अंगठी पुन्हा सापडल्याच्या नंतर दुष्यंत हा मात्र म्हणत असतो की जाऊ दे, काही नाही, पुढच्या वेळेस नक्की मलासुद्धा सापडेल. त्याबरोबर काकी म्हणत असते 3 डाव खेळायचे असतात. 3 डाव खेळलो आहे दुष्यंता परपरानं, एक बी डावामध्ये तुला काय अंगठी घावलेली नाही. म्हणजे याच्यावरनं आता हेच दिसायलं आहे की तुला तुझ्या बायकोच्या तालावर नाचायचं आहे. तुला स्वतःचं असं अस्तित्व काय बी शिल्लक राहिलेलं नाही बघ. काय वाटायला लागलं तुला? त्याबरोबर आता मनातल्या मनात इकडे अढळराव म्हणत असतात की खरं तर दुष्यंतला अंगठी सापडायलासुद्धा नको होती, बरं झालं जे झालं ते. तर बाळजाबाई मनातल्या मनात म्हणत असतात की जरी आज दुष्यंतला अंगठी सापडली नसली तरीसुद्धा मी जे बोलेन कायम तेच होईल. मी जसं सांगेन तसंच सगळं झालं पाहिजे. प्रत्येक गोष्टीत प्रत्येक वेळेस ह्या भिकारड्या कृष्णाला मी नाही सोडणार. कृष्णे, आज तुला माझ्या घरची सून म्हणून आणली आहे, पण लवकरच पायपुसणीसारखी फेकून देईन. त्याबरोबर भक्ती ही कृष्णाला सांगत असते कृष्णे हे बघ, आता समजा तुला इथलं सांभाळून घ्यायचं आहे. इथली मातीची भांडी, त्याबरोबर इथल्या वस्तू का, त्याचबरोबर इथलं मोठं फर्निचर सगळं अगदी व्यवस्थित ठेवा, साफसुथरं. पण होय, साफसफाई करताना स्वतः मात्र खाय प्यायला विसरू नको हां, काळजी घे स्वतःच्या जीवाची. त्याबरोबर कृष्णा म्हणत असते अगं होय गं तायडे, असं सगळं कशापायी बोलायलास, तू आहेस ना माझ्याजवळ. त्यावर भक्ती म्हणत असते अगं भय मी हाय कृष्णे, पण आता म्या किती दिस, आता म्या झालो परकी, आता तुझं लगीन झालं, आता तू थोडी येणार आहेस आपल्या गावाला. नाही म्हणजे येशीला, आपल्या गावाला येशीला, पर आता म्हणजे अशी सारखी नाही यायचीस ना माझ्यासारखी. तेव्हा म्हणून सांगायला तू स्वतःची काळजी घे काय, आणि मी येत जाईन, तुला काय वाटलं काय लागलं सांगत जा. त्याबरोबर लगेचच ती म्हणते की हो ग बाई, बरं चल आता चल येतेस ना. मग आता कृष्णा लगेचच म्हणते हो येते. कृष्णा आणि भक्ती दोघीही जणी आता खाली येतात. त्यानंतर आता सगळं काही आता जागरण गोंधळ झालं आहे, आता तू दुष्यंत सरकारांच्या खोलीत राहायला जाऊ शकतेस, आता तू जा, असं भक्ती कृष्णाला सांगते. त्याबरोबर कृष्णा आता दुष्यंतच्या खोलीमध्ये आलेली असते. येताना तिने हातामध्ये दुधाचा ग्लाससुद्धा आणलेला असतो, जो मैनावतीने मुद्दामूनच कृष्णाच्या हातामध्ये दिलेला असतो. दुष्यंत आता कृष्णाला असं एकाएकी खोलीत आलेलं बघतो आणि विचारतो तू इथे काय करतेस. त्याबरोबर कृष्णा म्हणत असते अहो आता जागरण झालं, गोंधळ बी होईल की, पूजा झाली, म्हणून मग आता मला म्हणजे ते मैनावती काकी म्हणाल्या आता मी इथंच राहायचं आहे, म्हणून त्यांनी म्हणजे माझ्या हातात ग्लास दूध, मैनावती काकींनी मला सांगितलं आहे की आजपासून मला ह्याच खोलीत राहायचं आहे, म्हणून त्यांनी दुधाचा ग्लास घेऊन मला तुमच्या खोलीत पाठवले. हां बोललो बाबा एकदाचं. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो मैनावती काकीने काय सांगितलं, काय म्हणाल्या काकी साहेब. त्याबरोबर कृष्णा म्हणते मी जे म्हणलो तेच. दुष्यंत म्हणतो हे बघ, तुलासुद्धा माहिती आहे आणि मलासुद्धा, हे लग्न म्हणजे फक्त एक मजबुरी झाली आहे. हे लग्न जर केलं नसतं तर गावातल्या लोकांनी आईला इलेक्शनमध्ये निवडून आणलं नसतं, त्यामुळे मी लग्न केलं आहे. हे बघ तुला जसं वाटतं आहे तसं माझ्या मनात सध्या तरी काहीच नाही आहे.
आणि मला मूव ऑन व्हायला थोडा वेळ लागेल, मला प्रत्येक गोष्टीसाठी थोडा वेळ लागेल, मला तुला एक्सेप्ट करायला थोडा वेळ लागेल. त्यामुळे तोपर्यंत तू सुद्धा थोडे पेशन्स ठेव आणि आपण एकमेकांपासून लांब राहू, तेच चांगलं राहील. तू खोलीत थांब, मी जातो. आणि मग आता दुष्यंत हा तिकडनं उठून बाहेर झोपायला वगैरे चाललेला असतो. त्याबरोबर कृष्णा दुष्यंतला म्हणते, थांबा दुष्यंत सरकार. दुष्यंत थांबतो आणि म्हणतो, का, काही काम होतं? त्यावर कृष्णा म्हणते, भाई लहान तोंडी मोठा घास घेतो. मला ठाव आहे तुम्ही माझ्यापेक्षा लय बुकं जास्त शिकलायसा आणि म्या काय बी नाही शिकलो आहे, पर आत्ता मी जे बोलायलो आहे का नाही ते मुद्द्याचं आहे असं मला वाटते. जर आज तुम्ही बाहेर गेलायसा आणि बाहेर जाऊन कोणाला काही सांगितलंसा नव्हं तर समजासनी वाईटच वाटेल, कारण बाळजाबाईंची आधीच इच्छा नव्हती तुम्ही तुमच्या मनाविरुद्ध जाऊन काहीतरी करावं. त्यासनी कायम हेच वाटत होतं का त्यांच्या लेकानं समजा त्याच्या मर्जीनं करावं. आणि अगदी शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही समजासनी हेच सांगत होतासा की तुम्ही माझ्याशी लगीन तुमच्या स्वतःच्या इच्छेखातर करताय, स्वतःच्या मनानं करताय. आणि आत्ता जाऊन जर तुम्ही समजासनी सांगितलंसा नव्हं की तुम्ही हे समजा लगीन बिगीन फक्त समजवता म्हणून केलं आहे, तर समजासनी लय वाईट वाटेल, त्यारास होईल या समजाचा लोकांसनी. आणि बाळजाबाई त्यांचा विचार करा की या समजात त्यांचा काय दोष आहे, त्यांनी तर त्यांच्या लेकाचं लगीन हाऊस म्हणून लावून दिलं आहे नवं, मग त्यासनी वाईट वाटेल असं तुम्ही काय बी केलं पाहिजे असं मला तरी नाही वाटत. त्यामुळं तुम्ही खाली नाही गेलात तर बरं होईल. आपण हवं तर असं करू, म्या खाली झोपतो, तुम्ही तुमच्या पलगावर झोपा. तसं बी माझ्या घरला मला कुठं जमिनी पलगावर झोपायची सवय होती, मला पहिल्यापासून खालीच झोपायची सवय आहे आणि मला खालीच झोप चांगली येते. म्या खाली झोपतो, तुम्ही पलगावर झोपा. ह्या खोलीच्या बाहेर आपण नवरा बायको, खोलीत आलो की तुम्हासनी जसं वागायचं तसं तुम्ही वागा, मला जसं वागायचं तसं मी वागतो. फक्त शेतावर जायची तेवढी परवानगी माझी नाकारायची नाही हा. त्यावर दुष्यंत म्हणतो, नाही नाकारणार. कृष्णा म्हणते, झालं तर मग. त्यावर दुष्यंत म्हणतो, तुला वाटतंय तितकं हे सगळं सोपं आहे का कृष्णा? त्यावर पुढे कृष्णा ही दुष्यंतला म्हणते, का नाही, समजा सोपं आहे. त्यावर दुष्यंत म्हणतो, ठीक आहे, मग जसं ठरलं आहे तसंच होईल. तू खाली झोप, मी वरती झोपतो. आपण घरात कोणाला काहीच सांगायचं नाही, पण हे सगळं चालवायचं कधीपर्यंत? त्यावर आता दुष्यंतने हा प्रश्न विचारल्यावर कृष्णा म्हणते, ठावं नाही. दुष्यंत म्हणतो, माहीत नाही म्हणजे या गोष्टीला काय अर्थ आहे? त्यावर कृष्णा म्हणते, जोवर कमीत कमी बाळजाबाई इलेक्शन जिंकत नाही आणि पुढचं काय करायचं हे आपल्याला सुचत नाही तोवर तरी हे समजा आपल्याला असंच करावं लागणार आहे. त्याबरोबर दुसरीकडे बाळजाबाईंना मात्र टेन्शन आलेलं असतं की आपण दुष्यंत आणि कृष्णाला एकमेकापासून लांब लांब कसं ठेवायचं, कसं आपण या दोघांना वेगळं ठेवायचं, तर करायचं तरी नेमकं काय. काहीही करून या दोघांना एका खोलीत राहू द्यायचं नाही आहे. चुकून जर दुष्यंतचं कृष्णावरती प्रेम झालं, त्याला कृष्ण आवडायला लागली, तर मग मात्र त्या घाणीला माझ्या या आलिशान महालातून बाहेर फेकून देणं मला अवघड जाईल. जर ती घाण घराच्या बाहेर काढून टाकायची असेल तर ती माझ्या लेकाच्या मनात घर करता कामा नये. मग त्यासाठी त्यांना एकत्र राहू द्यायला नकोय असा विचार बाळजाबाईंच्या डोक्यात सुरू असतो. पण मग काय करायचं, कसं त्यांना वेगळं करायचं हा विचार बाळजाबाई करत असेपर्यंत मैनावतीने मात्र दुष्यंत आणि कृष्णाला संसार थाटायची पहिली सुरुवातच करू दिलेली आपण पाहिली. म्हणजेच अगदी दुधाच्या ग्लासापासूनच मैनावतीने मुद्दामून सुरुवात केलेली आहे, जेणेकरून पुढे जाऊन कृष्णा आणि दुष्यंतचं सगळं सुरळीत व्हावं. आता अर्थात तिलासुद्धा त्या दोघांच्या संसारात काही इंटरेस्ट नाही आहे, तिला बाळजाबाईंना हरताना बघण्यात इंटरेस्ट आहे. पण बाळजाबाई हरणाऱ्यातल्यापैकी नाहीच आहेत, बाळजाबाई हरलेला डाव जिंकवण्यापैकी आहेत. मग आता तुम्हाला काय वाटतं, नेमकं काय घडणार? बाळजाबाई हरलेला डाव जिंकणार म्हणजे कृष्णाला घराबाहेर काढणार, का कृष्णच प्रेमानं बाळजाबाईंना जिंकणार आणि आयुष्यभर कायमची रांगडे पाटलांची सून म्हणून मिरवणार? तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.